स्त्रीच्या वॉर्डरोबमधील राजेशाही ठेवा म्हणजे बनारसी साडी। वाराणसीच्या करघ्यांवर विणली गेलेली ही साडी फक्त कापड नसून परंपरा, संस्कृती आणि सौंदर्याची ओळख आहे। चला तर बघूयात या बनारसी साड्यांचे सुंदर 10 प्रकार। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। कटवर्क बनारसी। कटवर्क बनारसी साडी ही साधेपणातही उठून दिसणारी। या साड्यांवर फुलं, पानं, जाळी यांचे डिझाईन्स खूप मोहक दिसतात। हलक्या समारंभासाठी अगदी योग्य। जामदानी बनारसी। जामदानी बनारसी हा विणकामातील एक उत्कृष्ट नमुना। हँडलूमवर विणलेले जाडसर बुट्टे आणि हलकी जरी ही त्याची खासियत। लग्नासाठी हा प्रकार खूपच लोकप्रिय आहे। तंचोई बनारसी। तंचोई साड्यांमध्ये रंगबिरंगी धाग्यांचा खेळ आणि सूक्ष्म डिझाईन बघायला मिळते। हलकी, मऊसर आणि एलिगंट असल्यामुळे या साड्या दैनंदिन वापरासाठी सुद्धा योग्य आहेत। जंगल बनारसी। जंगल साड्यांमध्ये फुलं, वेली, पाने, पक्षी असा निसर्गाचा नाजूक देखावा विणलेला असतो। नावाप्रमाणेच या साड्या खूपच आकर्षक असतात। मोईरत। मोईरत बनारसीमध्ये डबल कलरचा शेड इफेक्ट दिसतो। चालताना प्रकाशात रंग बदलल्यासारखा भास होतो। हा प्रकार विशेष समारंभात नेहमी लक्ष वेधून घेतो। शिखरगहा बनारसी। शिखरगहा म्हणजे मंदिरे आणि शिखरांच्या प्रेरणेवर आधारित डिझाईन्स। या साड्यांमध्ये पारंपरिक लुक असतो आणि लग्न समारंभासाठी या अगदी परफेक्ट आहेत। बुट्टीदार बनारसी। या साड्यांमध्ये सोन्या चांदीच्या जरीने बनवलेले लहान लहान बुट्टे असतात। साधेपणातही देखणेपणा दाखवायचा असेल तर हा उत्तम पर्याय। कतान सिल्क बनारसी। कतान सिल्क हा बनारसी साड्यांचा क्लासिक प्रकार। शुद्ध रेशमातून विणलेल्या या साड्यांना गडद रंग आणि जाडसर जरी असते। यामुळे या साड्या अगदी राजेशाही भासतात। गीचर बनारसी। गीचर साड्या शुद्ध सिल्कवर तयार केल्या जातात। हलक्या वजनाच्या आणि चमकदार पोतामुळे या फार सुंदर दिसतात। दैनंदिन आणि खास प्रसंग दोन्हीसाठी योग्य। किंकाब बनारसी। किंकाब हा बनारसी साड्यांचा सर्वात श्रीमंत प्रकार। सोन्या चांदीच्या धाग्यांनी संपूर्ण साडी झळाळून जाते। हा प्रकार राजघराण्यांच्या परंपरेची आठवण करून देतो। तर हे होते बनारसी साड्यांचे सुंदर 10 प्रकार। प्रत्येक प्रकार आपल्याला एक वेगळं सौंदर्य, एक वेगळी परंपरा अनुभवायला लावतो। तर मग मंडळी, तुमच्या मते कोणता प्रकार सुंदर होता ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।